सेम मेजरचे झालेले आहे. आता आपण काय करूया, इक्वेशन नंबर 3 कडे जाऊया. आता बघा मी सुद्धा लिहिता लिहिता काय लिहिलं गडबडीने, आर्क एई इज इक्वल टू आर्क एसी. तर थोडासा कॉमन सेन्स जर यूज केला तर हा एई हा एवढा आहे आणि हा एसी इतका आहे. तर एई आणि एसी इक्वल येऊ शकत नाही. ते लिहिता लिहिता चूक झालेली होती, तशी तुमच्याकडून सुद्धा होऊ शकते, तर थोडीशी काळजी घ्या. आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. तिसरा क्वेश्चन जो आहे तर तो सुद्धा जरा जागा कमी मला मिळाली लिहायला, त्याच्यामुळे आता मी परत एकदा तो क्वेश्चन लिहिते आहे. बघा आता थर्ड क्वेश्चन जो आहे त्या थर्ड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की ट्रायंगल एबीसी जो आहे, हा ट्रायंगल एबीसी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, तर प्रत्येक अँगलचा मेजर जे आहे ते 60 डिग्री आहे. तर काढते मी ट्रायंगल एबीसी. हा एबीसी गिवन मध्ये लिहूया. ट्रायंगल एबीसी